वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे यावर्षी आंबा आणि काजूच्या उत्पादनावर फार मोठा वाईट परिणाम झालेला आहे. 10 ते 15% पीक हाताला लागलेला आहे. या दोष शेतकऱ्याचा नाही आहे. त्याचा खर्च झाला, त्याची मेहनत झाली, त्याचा पैसा खर्च झाला, परंतु हाताला काहीच लागलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं मायबाप सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी राहायला पाहिजे होतं. गेली 2.5 महिने कोकणातला शेतकरी संघर्ष करतोय, पहिल्यांदा संघर्ष करतोय आणि पहिल्यांदा काहीतरी सरकारकडे मागतोय. परंतु ना सरकारनं त्याच्याकडे फारशा गांभीर्यानं बघितलं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोकणातून निवडून येणारे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणावं तसा त्याला प्रतिसाद दिला नाही. म्हणून कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी एकाकीपणाने लढतोय. आणि शेवटी आमचं काय चुकलं? आम्ही कायमपणानं स्वावलंबी ताटमानेनं राहिलो. सरकारकडे कधी हात पसरला नाही, कधी भीक मागितली नाही. शेती जमत नाही म्हणून आम्ही घरदार सोडलं, मुंबईत जाऊन राहिलो, पडेल ते काम केलं. परंतु आत्महत्येचा विचार सुद्धा आमच्या मनात कधी आला नाही. आम्ही अभिमानानं सांगायचो की साऱ्या महाराष्ट्रात आत्महत्या होत आहेत, पण कोकणात कधी आमच्या आत्महत्या होत नाहीत असं आम्ही म्हणायचो. पण ती वेळ आता संपली. नुकतंच रत्नागिरीतल्या एका शेतकऱ्यानं कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. माझ्या माहितीप्रमाणे 15 एकर त्याची आंब्याची कलमं होती, परंतु त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली. म्हणून कैफियत घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ज्यांना उभ्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा आहे, इन्फ्रामॅन म्हणून पुढे यायचं आहे, महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार म्हणून घेण्यात ज्यांना धन्यता वाटते, त्यांनी कोकणाला काय दिलं? कोकणाकडे कसं बघितलं त्यांनी? कोकणी माणसाला फक्त वापरून घेतलं. असं का? काय आमचं चुकलं याचा जाब विचारण्यासाठी म्हणून 15 मेला कोकणातला शेतकरी गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्यापर्यंत जायला लागलेला आहे. मुख्यमंत्र्याच्या दारात जाऊन, गड्या आमचं काय चुकलं? आम्ही लढत नाही, भांडत नाही, जाब विचारत नाही, उपद्रव देत नाही. आम्ही आपण बरं, आपलं काम बरं, अशा पद्धतीने जीवन जगतो. ही आमची चूक झाली का? महाराष्ट्रातल्या इतर प्रांतासारखं आम्ही जर का उठसूट तुम्हाला जर त्रास दिला असतं, मानगुटीवर बसलो असतो, तर मग तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार आहात का? हाच प्रश्न कोकणी माणसाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे. त्यासाठी 15 मेला दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटीवर जमायचं आहे. प्रत्येक आंबा उत्पादक शेतकरी, प्रत्येक काजू उत्पादक शेतकरी कोकणातनं येणार आहेच. सिंधुदुर्गातनं, रत्नागिरीतनं, रायगडमधनं, पालघरमधनं, ठाण्यामधनं शेतकरी येणार आहेत. कारण गेला 1 महिना मी सारा कोकण पिंजून काढलेला आहे. गावागावामध्ये, वाडी वस्तीवर जाऊन शेतकऱ्यांना भेटलेलो आहे. ही तयारी 15 मेची गेल्या 1 महिन्यापासून सुरू आहे. मला मुंबईमध्ये राहणाऱ्या कोकणी चाकरमान्यांना आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे. तुम्ही आज मुंबईत आहात, तुमचं जे शिक्षण झालं त्यात कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोकणातल्या ह्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याचा हातभार आहेच ना. त्यांनी कष्ट केलं ना तुमच्यासाठी. आज तो आपली कैफियत घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या दारात निघालेला आहे. एवढ्या लांबून 40-42 टेम्परेचर असताना सुद्धा तो उन्हातानातून मुख्यमंत्र्याकडे या लागलाय उपाशी तपाशी. तुम्ही मुंबईत आहात, एक दिवस त्याच्यासाठी सुट्टी काढू शकणार नाही का? एक दिवस त्याच्यासाठी वेळ काढणार नाही का? तुमच्या कोकणी माणसासाठी. जेव्हा महाराष्ट्रातल्या इतर प्रांतातल्या लोकांचं मुंबईमध्ये आंदोलन असतं, त्यावेळी विदर्भातले हातातलं काम सोडून मुंबईत येतात. विदर्भातले मुंबईकर सुद्धा मोठ्या संख्येने सामील होतात. तीच अवस्था मराठवाड्याची, तीच अवस्था पश्चिम महाराष्ट्राची, तीच अवस्था उत्तर महाराष्ट्राची. मग कोकणी माणूस तर मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये आहे, उपनगरामध्ये आहे. आपण या कोकणाच्या माणसाला, कोकणाच्या भूमिपुत्राला न्याय मिळावा म्हणून एक दिवस आपण वेळ काढणार नाही का? माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की हे जर आपण नाही केलं, कोकणी माणसाला जर ताकद नाही दिली,
काळ आपल्याला माफ करणार नाही. कोकणातली शेती संपल्यास जमाय. शेटजी भटजींनी आणि पैसेवाल्यांनी गैरमार्गाने पैसा कमावणाऱ्या सगळ्या लोकांनी आपला काळा पैसा कोकणातल्या जमिनीमध्ये गुंतवलेला आहे. उरली सुरली शेती सुद्धा जर का आंबा आणि काजू उत्पादन थांबलं तर कोकणातली शेती संपल. जसा महाबळेश्वरचा, लोणावळ्याचा स्थानिक भूमिपुत्र आज परांगंदा झालेला आहे, तीच अवस्था कोकणी माणसाची झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत आपल्याला स्थान नाही, आपल्याला उपनगरातनं फेकलं गेलेलं आहे आणि कोकणातही आपल्याला स्थान नाही. मग आपलं स्थान कुठं? झोपडपट्टीत, धारावीत? याचा विचार करा. आणि म्हणून कोकण वाचवण्यासाठी, कोकणातल्या माणसाला वाचवण्यासाठी, त्याचा आत्मसन्मान जागवण्यासाठी, त्याच्या स्वाभिमानासाठी म्हणून एक दिवस मुंबईकर चाकरमान्यांनी 15 मेला दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटीला आलं पाहिजे. मी तर असं म्हणेन, आज या जगातल्या 7 समुद्रापार जाऊन आंब्याची चव पसरवणाऱ्या कोकणी माणसाला वाचवण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी सुद्धा कोकणी माणसाच्या मदतीला आलं पाहिजे. स्वातंत्र्याच्या चळवळीत कोकणी माणूस सगळ्यात पुढे होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कोकणी माणूस सगळ्यात पुढे होता. आणि आता मग कोकणाच्या अस्तित्वासाठी जेव्हा लढाई चालू होते तेव्हा कोकणातला माणूस मागे कसं राहील? आणि मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये जर कोकणी माणूस पुढे असेल, वैचारिक अधिष्ठान देण्यामध्ये कोकणी माणूस जर पुढे असेल, तर कोकणातला माणूस संकटात सापडल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातल्या माणसानं कोकणाच्या मागे राहायला पाहिजे काय नको याचा विचार करा. आणि सगळ्यांनी 15 मेला गिरगाव चौपाटीवर या, एवढीच माझी सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती आहे. हे आंदोलन सर्व पक्षीय आहे. कुठल्या पक्षाचं, कुठल्या गटाचं, कुठल्या तटाचं, कुणाच्या विरोधात नाही. हे कोकणी माणसासाठी आंदोलन आहे. अनेक सामाजिक संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. म्हणून तुम्ही व्हा एवढीच विनंती करतो. धन्यवाद.